नमस्कार. आपण पाहू शकता की सर्वत्र महाराष्ट्रामध्ये नव्हे तर परभणी जिल्ह्यामध्ये मोठी अतिवृष्टीचा परिणाम झालेला आहे. तर अतिवृष्टी पडलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता की सोनपेठ शहरातील जी ह्या ठिकाणी पाहिलं तर ही वाण नदी आहे. ही वाण नदी एकदम मोठ्या गतीने वाहत आहे. तर आपण जे अगोदर जे 11 ते 11:30च्या दरम्यानमध्ये अपडेट दिलं होतं ते अपडेट आपण दिलं होतं त्यावेळेस जे सोनखेडचा पूल आहे त्या सोनखेडच्या पुलावरून पाणी जात नव्हतं. त्या पुलाच्या एकदम खालीमध्ये पाणी होतं. जवळपास आहे ना मला वाटते 7 फूट अंतरावर खाली पाणी होतं. त्यावेळेस आपण अपडेट दिलं होतं की त्यावेळेस आपण सांगितलं होतं की सर्वत्र आपल्या चॅनलच्या माध्यमातून की ह्या ठिकाणी जे पाणी आहे हे पाण्याचा वेग जास्त येणार आहे आणि हे जे पाणी आहे ह्या सोनखेडच्या पुलावरून गेल्याशिवाय राहणार नाही असं म्हणजे आपण आहे ना सर्वत्र नागरिकांना सोनपेठ शहरातील नागरिकांना आपण आवाहन केलं होतं आणि सांगितलं होतं की जे की आतापर्यंत तुम्ही पाहू शकता की जवळपास 12:30च्या नंतर या ठिकाणी जे पाणी हे एकदम वेगानं वाहत आहे. जेणेकरून की ह्या पाण्यापासून जे ज्यांना कुणाला ह्या मार्ग जे की सोनखेड ते शिरसाळा हा जे मार्ग मधला मार्ग जातो ज्यांना कुणाला जे प्रवास करायचा असेल त्यांनी कदापि आपला प्रवास थांबावा आजच्या दिवस आणि कसलीही घाई गडबड न करता ज्यांना कुणाला आहे ना सोनखेडला जायचं असेल तर इकडे वेगळा एक पूल बनवलेला आहे. त्या फुलानं जाण्याची कृपा करावी आणि निश्चितच आपला जीव म्हणजे धोक्यात घातला नाही पाहिजे असं मला वाटतंय. आणि निश्चितच हे जे पाण्याचा वेग जो आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की सोमेश्वर मंदिर ह्या भिंतीला लगतच पाणी लागल्याशिवाय राहणार नाही. आणि निश्चितच तुम्ही पाहू शकता की मी आता सध्या जे की सोनपेठ शहरात आराध्य दैवत म्हटलं जातं जे सोमेश्वर देवस्थान त्या ठिकाणी मी आहे आणि तिथूनच मी तुम्हाला आहे ना हे सविस्तर अपडेट देत आहे. तर मित्रांनो असंच वारंवार आमचं जे अपडेट पाहण्यासाठी निश्चितच आहे ना तुम्ही अपडेट आमचं पाहायचं असेल तर आमच्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईबर करा आणि आमच्या पेजला फॉलो करा. तर पाहू शकता की ही जी वाण नदी आहे हे टोक पाहिलं आणि तेच जे टोक पाहिलं तर एकत्र पूर्ण गच्च भरलेला आहे. एकदम पाण्याचा जे साठा आहे पूर्ण आहे ना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि पाहिलं तर निश्चितच इकडे जे आहे ना एक छोटं धरण बांधलेलं आहे पण त्या धरणाचा काही परिणाम झालेला नाहीये. आपण वारंवार पाहतो की पावसाळ्याच्या दिवसामध्ये जे की ह्या बाजूला जे पाहिलं तर जे पवाराचं जे शेत आहे त्या शेतामध्ये निश्चितच पाणी जातं आणि शेत जवळपास आहे ना अर्ध्यावर गेलेलं आहे असं मला वाटतंय. निश्चितच जे की आजूबाजूचे जे शेत असते ना ह्या नदीच्या बाजूचे जे की वाण नदीच्या बाजूचे आजूबाजूचे शेत आहेत त्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यांना बी आहे ना तातडीनं जे की कलेक्टर असतील किंवा तहसीलदार असतील त्यांनी आहे ना त्याचे पंचनामे करावे आणि त्या गरीब शेतकऱ्यांना आहे ना तातडीनं मदत मिळवावी. ह्या अनुषंगाने मी तुम्हाला पूर्ण अपडेट देत राहीन. मी माझ्या